मैत्री तुटते तेव्हा लोक म्हणतात मित्र बदलला, पण अनेकदा मित्र बदलत नाही. आपली अपेक्षा उघडी पडते. आपण मैत्रीला खूप पवित्र नाव देतो, पण आतून पाहिलं तर अनेक मैत्री एका शांत व्यवहारासारख्या असतात. मी तुझ्यासाठी होतो, आता तू माझ्यासाठी असलाच पाहिजेस. मी तुला वेळ दिला, मग तू मला प्राधान्य दिलंच पाहिजेस. मी तुझं ऐकलं, मग तू माझं ऐकलंच पाहिजेस. हे मैत्रीचं भाषण नाही, ही आतल्या बाजाराची भाषा आहे. लोक म्हणतात मला फक्त खरा मित्र हवाय. पण खरा प्रश्न हा आहे, तुम्हाला मित्र हवाय की तुमच्या एकटेपणासाठी कायम उपलब्ध माणूस हवाय? कारण अनेकदा आपण मित्र शोधत नाही, आपण आपल्याला समजून घेणारा नोकर शोधतो, जो आपली प्रत्येक भावना सांभाळेल, जो आपल्याला कधी नकार देणार नाही, जो आपल्या शांततेचा अर्थही ओळखेल, जो आपल्या दुखण्याला नेहमी वेळ देईल. आणि तो एकदा स्वतःच्या आयुष्यात व्यस्त झाला की आपण म्हणतो तो बदलला. कदाचित तो बदलला नसेल, तो फक्त पहिल्यांदा स्वतःसाठी जगत असेल. ही गोष्ट फार कमी लोकांना समजते. मैत्री म्हणजे सतत जवळ असणं नाही. मैत्री म्हणजे दूर गेल्यावरही मनात कटुता न वाढणं. ज्याला रोज फोन लागतो, रोज मेसेज लागतो, रोज सिद्धता लागते, ती मैत्री नाही, ती असुरक्षिततेची भूक आहे. खरी मैत्री सिद्ध करावी लागत नाही. ती शांत असते, मोकळी असते, जबरदस्तीशिवाय असते. दोन मित्र जेव्हा एकमेकांना मालकी मानत नाहीत, तेव्हाच मैत्रीला श्वास मिळतो. पण आपण मैत्रीतही प्रेमासारखीच चूक करतो. आपण माणसाला स्वीकारत नाही, आपण त्याच्यावर आपली अपेक्षा लादतो. तू असा असला पाहिजेस, तू मला आधी सांगितलं पाहिजेस, तू माझ्या बाजूने उभा राहिलाच पाहिजेस. आणि मग मैत्री हळूहळू नातं राहत नाही, कर्तव्य बनते. जिथे अपेक्षा येते तिथे मैत्रीचा सुगंध कमी होतो. कारण अपेक्षा नेहमी हिशोब ठेवते. आज मी दिलं, उद्या तू दे. आज मी आलो, उद्या तू ये. आज मी समजलो, उद्या तू समज. आणि जिथे हिशोब सुरू होतो तिथे प्रेम असो किंवा मैत्री, दोन्ही व्यापारी होतात. ओशोच्या विचारात मैत्री म्हणजे दोन स्वतंत्र आत्म्यांची भेट. एकमेकांना धरून ठेवणं नाही, तर एकमेकांना वाढू देणं. मित्र म्हणजे तो नाही जो तुमचं प्रत्येक वेळी समर्थन करेल. खरा मित्र कधीकधी तुमच्या अहंकाराला दुखावतो, पण तुमच्या आत्म्याला वाचवतो. तो तुम्हाला खुश ठेवण्यासाठी खोटं बोलत नाही, तो तुम्हाला जागं करण्यासाठी सत्य बोलतो. आणि म्हणूनच खरी मैत्री कधीकधी गोड नसते, ती स्वच्छ असते. आजकाल लोकांना मित्र हवा नसतो, त्यांना प्रेक्षक हवा असतो. आपलं दुःख ऐकणारा, आपले फोटो लाईक करणारा, आपल्या निर्णयांना बरोबर म्हणणारा, आपल्या चुकीलाही समर्थन देणारा. पण जो मित्र तुम्हाला फक्त मान्यता देतो, तो मित्र नाही, तो तुमच्या अहंकाराचा आरसा आहे. खरा मित्र तुमचं मनोरंजन करायला येत नाही, तो तुमचं खोटं व्यक्तिमत्व गळून पडायला मदत करतो. आणि हीच खरी मैत्री लोकांना कठीण वाटते. कारण अपेक्षेविना मैत्री करायला आधी स्वतः आतून पूर्ण असावं लागतं. जो आतून रिकामा आहे तो मित्राला धरून ठेवेल. जो आतून शांत आहे तो मित्राला मोकळं सोडेल. मैत्रीची सर्वात सुंदर अवस्था ती नाही जिथे दोन माणसं सतत एकत्र असतात. सर्वात सुंदर अवस्था ती आहे जिथे दोन माणसं वेगवेगळ्या दिशांना चालतात, पण एकमेकांविषयी मनात शांत प्रेम ठेवतात. ना तक्रार, ना मालकी, ना हिशोब, फक्त एक निःशब्द समज. तू तुझ्या प्रवासात आहेस, मी माझ्या प्रवासात आहे, आणि तरीही काहीतरी खोलवर जोडलेलं आहे. हीच मैत्री आहे. मैत्री म्हणजे कोणीतरी तुमच्या जीवनात कायम राहील याची हमी नाही. मैत्री म्हणजे कोणीतरी तुमच्या जीवनातून गेलं तरी त्याच्याविषयी मनात विष तयार न होणं. कारण अपेक्षा नसलेली मैत्री संबंधाला कैद करत नाही, ती आठवणीलाही शांत ठेवते. आणि शेवटी कदाचित खरी मैत्री हीच, जिथे आपण दुसऱ्याला म्हणू शकतो, तू माझा नाहीस,
पण तू माझ्यासाठी सुंदर आहेस.